ते मला काही माहिती नाही, पण राजवर्धन मोहितेने हे केलं हे नक्की, आणि मला चंद्रपूरला जावं लागतं हे तितकंच नक्की. ते बघू आपण काय ते. नुसतं बघू नका, ही ऑर्डर कॅन्सल करायचं बघा. पण मला इमिजिएट जॉईनिंग सांगितलंय. ही ऑर्डर कॅन्सल होऊन मी पुन्हा इथेच यायला हवं, आणि तसं झालं नाही ना तर हे सगळं तुम्ही घडवून आणलंय हे मी प्रेस समोर उघड करेन. हे बघा, जरा शांत व्हा हं? आणि मला धमकी देऊ नका. तसंही तुम्हाला मोबदला मिळालाय या कामाचा. तुम्ही कुणाला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर आम्हाला बुडवता बुडवता तुम्ही स्वतः बुडाल. म्हणजे आता फक्त ट्रान्सफर झाली, जास्त बोलाल ना तर सस्पेंड व्हा. तेव्हा जरा दमाना घ्या. मी करतो फोन तुम्हाला. हा, काय झालं सुदर्शन? कोणाचा फोन आहे? त्या इन्स्पेक्टर तळपदेचा फोन होता. काय हवं होतं त्याला? काय नाही, त्याची ट्रान्सफर झाली ना, तो चिडून सांगत होता. म्हणाला तुमच्यामुळे बदली झाली, तुम्ही प्रेशर आणलं, हे आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला ट्रान्सफर झाली असं म्हणाला तो. आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला बदली झाली असं जर त्याला वाटलं असेल तर त्यांनी राजवर्धनला फोन केला असता, त्यांनी मला फोन केला असता. त्याने तुला का फोन केला? म्हणजे आपण तिथून निघालो ना तेव्हा मी त्याला माझा नंबर दिला होता. त्याला म्हटलं जर समजा आमच्या वहिनीचा फोन लागला नाही आणि काही तुला कळवायचं असेल तर मला फोन केलास तरी चालेल, म्हणून मग त्याने मला फोन केला. ठीक आहे. काय त्रास आहे, किती खोटं बोलायला लागते. हे मोहिते, तुला माहित नाही तुला हे किती महागात पडणार आहे. तळपदे, ट्रान्सफर तुमची झाली आणि महागात मला पडेल. ए, तुला माहिती नाही मी अजून काय काय करू शकतो. तुझ्या लक्षात नसेल ना तर आठवण करून देतो, तू अजूनही आतच आहेस. एका पोलीस ऑफिसरवर हात उचलण्याप्रकरणी मी अजूनही तुझ्यावर केस टाकू शकतो. मग तूही या कावेरी सारखं इथेच पडशील सडत.